झालेले पाहिले होते, काय सांगाल, काय नेमकी आठवण वाटते? खरं म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद असतो प्रत्येकाच्या पाठीमागे, आणि माझी आई म्हणायची नेहमी की काम करत राहा, कष्ट आणि प्रामाणिकपणा सोडू नको, आणि खऱ्या अर्थाने यशाने हुरळून जाऊ नको, आणि अपयशाने खचून जाऊ नको. ते मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये आचरणात आणतो. मला कुठलंही यश मिळालं तरी सुद्धा मी एक पेशन्स ठेवतो, आणि अपयश आलं तरी सुद्धा मी खचून जात नाही. आणि माझी सगळ्यांनाच अशीच विनंती असते की आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मला काहीतरी मिळेल म्हणून आपण काम करायचं, हे कदापि करता कामा नये. मला काय मिळालं यापेक्षा मी काय समाजाला दिलं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ह्याच्यातून काम करत असताना एक सर्वसामान्य या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्राने, देशाने पाहिलंय. आम्ही 2 वर्षापूर्वी जे सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं, त्याची नोंद फक्त राज्याने नाही, देशाने नाही, तर जगभराने घेतलेली आहे. आणि त्यामुळे या पुस्तक प्रकाशनामुळे आणखी माझी जबाबदारी वाढलेली आहे. मी जबाबदारीने काम करेन, जास्ती आणखी काम करेन. माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समाजाची सेवा करेन. हे महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे असं मानून मी काम करेन. मुख्यमंत्र्याचं काम काय असतं? मुख्यमंत्री या पदाचा वापर सर्वसामान्याच्या फायद्यासाठी झाला पाहिजे. माझ्या एका सईने एखाद्याचा जीव वाचत असेल त्याच्यापेक्षा जास्ती कुठलं समाधान असू शकतं. आणि म्हणून मी माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस त्याला ऐकतो, समजून घेतो, त्याच्या अर्जावर सही करतो, आणि त्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. याचं समाधान समोरच्याला असतं, आणि त्यामुळे मी या सह्या करतो माझं. आणि म्हणून त्यांनी माझा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि राज्यपाल महोदयांनी देखील खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाषणामध्ये आपले विचार मांडले. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, कारण राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर हा सार्वजनिक पहिलाच कार्यक्रम त्यांचा, आणि तोही ठाण्यामध्ये, हे विशेष. हा त्यांचा मोठेपणा आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. हा राज्यपाल महोदयांचा मोठेपणा आहे. मी कितीही काम केलं तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. मुख्यमंत्री असलो म्हणजे माझी व्याख्या आहे, सीएम मीन्स चीफ मिनिस्टर सगळे म्हणतात, पण मी म्हणतो सीएम मीन्स कॉमन मॅन. अजित पवारांनी आज जोरदार फटकेबाजी केली भाषणात. मिस्किल फटकेबाजी होती, पण कुठतरी ते हास्यास्पद खंत आहे का? नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आज राज्यामध्ये एक टीम, मजबूत टीम, आणि महायुतीचं सरकार आज लोकांना मिळालंय. आणि म्हणून याचा उपयोग आम्ही 2 वर्षामध्ये केला. याच्या कामाची पोचपावती आज विकास आणि कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घातलेली आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता, माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे शेतकरी सगळे देतील. योद्धा कर्मयोगी ये पुस्तक प्रकाशन हुआ है, लेकिन मैं खुद को